नमस्कार मित्रांनो, आज आपण श्रीमद भागवत महापुराणाच्या अष्टम स्कंधातील अतिशय पवित्र आणि भावपूर्ण गजेंद्र मोक्ष कथा ऐकणार आहोत. असे मानले जाते की श्रद्धेने ही कथा ऐकल्याने मनातील दुःख, चिंता आणि भय दूर होण्यास मदत होते. मित्रांनो, ही कथा शुकदेव मुनींनी राजा परीक्षित यांना सांगितली होती. भागवतातील प्रत्येक शब्द अमृता समान मानला जातो, म्हणून ही कथा मन लावून ऐका. प्राचीन काळी द्रविड देशामध्ये इंद्रद्युम्न नावाचा एक धर्मपरायण राजा राज्य करत होता. तो भगवान श्रीहरी विष्णूंचा परम भक्त होता. त्याच्या राज्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदत होती. राजाला असा दृढ विश्वास होता की माझे राज्य प्रत्यक्ष भगवान विष्णूंच्याच कृपेने चालत आहे. दिवसामागून दिवस जात होते आणि राजाची भक्ती अधिकाधिक वाढत होती. अखेर एक दिवस त्याने ठरवले की आता संसार आणि राज्यकारभाराचा त्याग करून फक्त भगवानाच्या भक्तीत जीवन व्यतीत करायचे. राजाने आपले संपूर्ण राज्य एका विश्वासू मंत्र्याकडे सोपवले आणि तो जंगलाच्या दिशेने निघून गेला. जंगलात त्याला मल्य पर्वत दिसला. त्या पवित्र पर्वतावर त्याने कठोर तपश्चर्या सुरू केली. अनेक वर्ष लोटली. केस, दाढी आणि नखे वाढली होती. तो पूर्णपणे भगवंताच्या ध्यानात मग्न झाला होता आणि सतत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत होता. एके दिवशी त्या मार्गाने अगस्ती ऋषी जात होते. त्यांनी तपश्चर्येत मग्न असलेल्या राजाला पाहिले. राजा ध्यानात इतका तल्लीन होता की त्याला ऋषींचे आगमनही जाणवले नाही. अगस्ती ऋषींना वाटले की राजाने त्यांचा अपमान केला आहे. ते रागाने म्हणाले, अरे राजा, तू ब्राह्मणांचा आदर केला नाहीस. तुझी बुद्धी जड झाली आहे. म्हणून मी तुला शाप देतो की पुढील जन्मी तू हत्तीच्या योनीत जन्म घेशील. शाप मिळूनही इंद्रद्युम्न राजा दुःखी झाला नाही. तो मनात म्हणाला, हे सर्व श्रीहरीची इच्छा आहे. जे काही घडते ते त्यांच्या इच्छेनेच घडते. असे म्हणून त्याने शापही शांतपणे स्वीकारला. काळ पुढे सरकला. श्रीनगर आजवळ त्रिकूट पर्वत होता. हा पर्वत अतिशय सुंदर आणि दिव्य होता. त्या पर्वतावर ऋतुमान नावाचे रमणीय वन होते. तेथे नेहमी फुले आणि फळांनी लगडलेली झाडे असत. देवताही त्या स्थळी विहार करण्यासाठी येत असत. याच घनदाट जंगलात इंद्रद्युम्न राजाचा पुढील जन्म गजेंद्र नावाच्या बलवान हत्तीच्या रूपात झाला. गजेंद्र अत्यंत शक्तिशाली होता. संपूर्ण हत्तींच्या कळपाचा तो प्रमुख होता. दररोज दुपारी तो आपल्या कळपासह एका सुंदर सरोवरावर पाणी पिण्यासाठी जात असे. एके दिवशी नेहमीप्रमाणे सर्व हत्ती सरोवरावर आले. गजेंद्र सर्वात आधी पाण्यात उतरला. त्यानं पाणी प्यायले आणि आनंदानं जलक्रीडा करू लागला. तो आपल्या सोंडेनं पाणी उडवून इतर हत्तींसोबत खेळत होता. अचानक एक भयंकर घटना घडली. सरोवरात दबा धरून बसलेल्या एका मगरानं गजेंद्रचा पाय जोरानं पकडला. क्षणातच गजेंद्रच्या तोंडून मोठी किंकाळी बाहेर पडली. त्याचा आवाज संपूर्ण जंगलात घुमला. मगरीनं त्याला पाण्याच्या आत खेचण्यास सुरुवात केली. गजेंद्रनं पूर्ण शक्ती लावून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला. हे पाहून त्याच्या हत्तींनी आणि इतर हत्ती मदतीला धावून आले. त्यांनी गजेंद्रला बाहेर ओढण्याचा खूप प्रयत्न केला, पण मगरीची पकड इतकी मजबूत होती की ती काही सुटत नव्हती. वर्णन येते की हा संघर्ष हजारो वर्ष चालू राहिला. तो गजेंद्रची शक्ती कमी होत गेली, कारण तो जमिनीवरचा प्राणी होता आणि मगर पाण्यात अधिक बलवान होती. शेवटी गजेंद्र पूर्णपणे थकून गेला. त्याला जाणवले की आता जगातील कोणतीही शक्ती त्याला वाचवू शकत नाही. त्याच वेळी त्याच्या पूर्वजन्मातील भक्ती जागृत झाली. त्याने मनापासून भगवान विष्णूंना हाक मारली, हे प्रभू, हे नारायण, मला वाचवा. गजेंद्राची ती आर्त हाक थेट वैकुंठापर्यंत पोहोचली. भगवान विष्णू त्यावेळी वैकुंठात होते. आपल्या भक्ताचा करुण आक्रोश ऐकताच ते क्षणाचाही विलंब न करता गरुडावर आरूढ झाले आणि गजेंद्राच्या मदतीसाठी निघाले. भगवान येताना पाहून गजेंद्राच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. अत्यंत अशक्त अवस्थेतही त्याने सरोवरातील एक सुंदर कमळ आपल्या सोंडेने तोडले आणि भगवानांना अर्पण करण्यासाठी उंच धरून ठेवले. भगवान विष्णूंना आपल्या भक्ताची ही निस्सीम श्रद्धा पाहून अतिशय करुणा आली. त्यांनी त्वरित सुदर्शन चक्र सोडले. सुदर्शन चक्राने मगरीचा वध केला आणि गजेंद्राला तिच्या तावडीतून मुक्त केले. भगवानांच्या स्पर्शाने गजेंद्राला मोक्ष प्राप्त झाला आणि त्याला दिव्य स्वरूप लाभले. मित्रांनो, ती मगरही साधी नव्हती. पूर्वजन्मी ती हुहू नावाचा गंधर्व होती. एका ऋषींच्या शापामुळे तिला मगरीचा जन्म मिळाला होता. भगवानांच्या कृपेने तिच्याही शापातून मुक्तता झाली. शेवटी भगवान विष्णूंनी सांगितले की जो भक्त श्रद्धेने गजेंद्र मोक्षाची कथा ऐकेल, वाचेल किंवा स्मरण करेल, त्याच्या अंतकाळी मी त्याची बुद्धी शुद्ध करीन आणि त्याला माझी कृपा प्राप्त होईल. ही कथा आपल्याला शिकवते की संकट कितीही मोठे असो, जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा भगवंताचे स्मरणच खरा आधार ठरते. श्री गजेंद्र मोक्ष कथा समाप्त. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेअर जरूर करा.